सगळ्यांना मिळालेत का दोन्ही शीट? किती तारखेला आहे प्रिलिम? 26 मे. किती दिवस आहेत? 208 206. का बरं शेवटचे दोन नाही का पकडायचे का? हां हे दोन शीट घेऊन जा. ओके, पहिली जी शीट आहे तुमच्याकडे ते बॅचचं शेड्यूल आपल्या किंवा स्कीम आहे. आधीच्या इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये पण मी सांगितलं होतं की आपण थोडं लवकर स्टार्ट करतो. सो त्याचा अर्थ असा नाही की घाबरण्याची किंवा असं काही भीतीदायक प्रसंग आहे प्रिलिम म्हणजे. लवकर स्टार्ट करणं म्हणजे काय, आता किती चांगले बॅट्समन आले तरी तो सचिन तेंडुलकर लवकर सुरू केला नव्हता ना, रन जास्त आहेत. सो अर्ली स्टार्टचे, लवकर स्टार्ट करण्याचे फायदे असतात. तो ईज येतो. आपल्याला ते ईजकडे जायचं आहे. म्हणजे याच्या पुढचं जे काही आपल्याला करायचं आहे ते 26 तारखेला मी त्या पीसफुल अवस्थेमध्ये असेल त्यासाठी मला ते काही गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे मी प्रिलिमचा अभ्यास कशासाठी करतोय किंवा प्रिलिमचे पेपर मी कशासाठी सोडवतोय, त्या 2 तासामध्ये मला शांत राहायचं आहे. त्या पीससाठी, त्या इमोशनल स्टॅबिलिटीसाठी सगळ्या गोष्टी करतोय. आणि त्यातली एक गोष्ट म्हणजे काय, आय एम स्टार्टिंग प्रिलिम अर्ली. नंतर तुम्हाला असं वाटलं की आपल्याला वाटलं की हां फेब्रुवारीमध्ये मार्चमध्ये चांगले मार्क्स येत आहेत, मग ती फॅन्सी नावं वगैरे प्रिलिम बॅचला ठेवली जातात. आपण म्हणू की टार्गेट 120+. काय टार्गेट आहे? 120+. तुम्ही दाखवा मार्चमध्ये काढून, फेब्रुवारीमध्ये आपण परत मेन्स सुरू करू. मेन्स रिलेटेड काही करता येऊ शकतं. जसं की ती 4th रँक होती, मला तिचं नाव आठवत नाही, पण ती म्हटली की इथिक्स मी केलं नव्हतं, प्रिलिमच्या काही दिवस आधी करून टाकलं. तो कॉन्फिडन्स कधी येईल ज्यावेळेला मी ॲक्च्युली त्या प्रिलिममध्ये तेवढे मार्क्स येतात. म्हणजे माझा सर्वायवलचा प्रॉब्लेम आहे. फेब्रुवारी मार्चमध्ये मला 50-60 मार्क्स येत आहेत, परत त्या 70च्या खाली. क्लासच्या टेस्टमध्ये सर्वायवलचा इश्यू झालेला आहे. अगेन मला काय प्रॉब्लेम होणार आहे की मी कुठल्या कॉन्फिडन्सनी मग मेन्सचा अभ्यास करणार. सी फर्स्ट रिॲक्शन आफ्टर एव्हरी प्रिलिम अशा असणारे ऑप्शनल कंटिन्यू केलं असतं तरी चाललं असतं, काही इश्यू झाला नसता. ह्याने जे काही मी केलं 2-3 महिन्यामध्ये त्यातलं विचारलंच नाही. ही पहिली इमिजिएट GS मधून बाहेर आल्यानंतरची रिॲक्शन असते लोकांची. तर मग ते कधी मी सुरू ठेवू शकतो की समजा आठवड्यातून 1 दिवस तरी मी ऑप्शनलची रिव्हिजन केली, जेव्हा मला प्रिलिमला मार्क्स येत आहेत किंवा प्रिलिमला मी काहीतरी करतो. सो लवकर स्टार्ट का करायचं आहे की मला ते ईज किंवा तो कॉन्फिडन्स आणायचं आहे की येस. सो ही बॅच किंवा ही 26 मेसाठी नाही आहे, 20 सप्टेंबरसाठी आहे. म्हणजे हे आपण का करतोय, 20 सप्टेंबरला सकाळी 9 वाजता तुम्ही एसे लिहावा अशी आपली अपेक्षा आहे. आणि तो UPSCच्या टाईममध्ये. सो 20 सप्टेंबरला मेन्स. आय थिंक त्या 26 तारखेपेक्षा ती 20 सप्टेंबर जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. आपल्याला काय करायचं आहे, ते मेन्सचा दरवाजा उघडून डेफिनेटली ती प्रिलिमचा दरवाजा उघडून आपल्याला डेफिनेटली ती हे द्यायची आहे. सो त्या स्कीममध्ये आपण काय केलेलं आहे म्हणजे ब्रॉडली, आता याच्या आधीच्या 3 ज्या बॅच मी घेतल्या होत्या प्रिलिमच्या, त्याच्यामध्ये मी जानेवारीपासून स्टार्ट केली होती. पण लक्षात घ्या, जानेवारीनंतर स्ट्रॅटेजी ओरिएंटेड जास्त बोलता येतं, पेपर आपण जास्त सॉल्व करू शकतो, त्याच्यामध्ये काय चुका होत आहेत किंवा पेपरच्या 2 तासाच्या मेंटॅलिटीवरती बोलता येतं. बट मग तिथे काही कंटेंट फार प्रोव्हाइड करता येत नाही. मग त्यामुळे आपण काय करणार आहोत की नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ॲटलिस्ट जे कॉस्ट बेनिफिट जास्त आहेत असे टॉपिक्स आहेत, पॉलिटी अँड इकॉनॉमी, ते कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं की उद्यापासून लगेच आपण मॅक्रो इकॉनॉमी NCERT और मॅक्रो इकॉनॉमिक्सला स्टार्ट करणार आहोत. सो असे विषय आहेत की जिथे कॉस्ट बेनिफिट जास्त आहे. आपण सिक्वेन्स पण काय ठेवला, इकॉनॉमी, पॉलिटी, नंतर इन्व्हायरमेंट. 3 विषय असे चांगले केलेत की त्यातच माझी प्रिलिम क्लिअर होऊ शकते. बट ते मग त्या लेवलचे झालेले असले पाहिजेत. आता मोस्ट ऑफ द टाईम मुलं काय म्हणतात की हा माझं पॉलिटी बरं आहे, माझं इकॉनॉमी बरं आहे. तर असं बरं असलेले 10,000 लोक UPSCला सहज सापडतील. म्हणजे जे UPSC देत नाहीत अशा लोकांचं पण बरं असतं ना पॉलिटी. राज्यव्यवस्थेबद्दलचं, भारताच्या पॉलिटीबद्दलचं त्यांचं आकलन आहेच ना.
म्हणजे UPSC काही प्रश्न विचारते. ते डिजी लॉकरचा प्रश्न त्यांनी 2016ला विचारला होता आणि आपण म्हणतो करंट अफेअरमध्ये कुठं शोधत राहायचं, कुठेतरी शोधत राहायचं. माझ्या वडिलांनी एकदा सांगितलं, अरे डिजी लॉकर वापरायला सुरुवात केली मी, चांगलं ॲप आहे. मला प्रश्न पडला, आपण करंट अफेअरमध्ये तिथपर्यंत पोहोचलोच नाही, या लोकांनी वापरायला सुरुवात केली. सो याचा अर्थ काय की मग जनरल अवेअरनेस असलेले, पॉलिटी चांगले असलेले लोक आहेत, ज्यांना पॉलिटीबद्दल चांगलं आहे. मग माझं पॉलिटी चांगलं आहे, 3-4 प्रश्न चुकतात, संपला विषय, पुढची तारीख बघायची. पॉलिटी इकॉनॉमी या विषयाला मी विचार करत राहिलो, गेस करत राहिलो, काहीतरी लॉजिक शोधत राहिलो पेपरमध्ये, परत एकदा काय करायचं, पुढची तारीख बघायची. कारण त्यावेळेला तुमचे कॉम्पिटिटर पटकन पुढे निघून गेलेले असणार आहेत. साधा हिशोब आहे पॉलिटी आणि इकॉनॉमीच्या प्रश्नाला. एक प्रश्नाला आपल्याला साधारण किती वेळ मिळतो ह्याच्यामध्ये, प्रिलिममध्ये? इफ देर आर 100 क्वेश्चन्स अँड दे आर गिविंग अस 120 मिनिट्स, किती मिनटं, किती सेकंद मिळतात आपल्याला एका प्रश्नाला? अराउंड 80 सेकंड, 82, 83 सेकंड, बट फॉर आवर कन्व्हिनियन्स वी कॅन कन्सिडर 80 सेकंड्स. आता मी म्हटलं मी पॉलिटीचा एक प्रश्न 80 सेकंदात सोडतो, प्रॉब्लेम आहे. सच क्वेश्चन, बेसिक क्वेश्चन शुड बी सॉल्व इन 20 to 30 सेकंड. आता असा एखादा प्रश्न आलाय पॉलिटीचा, मी 20 सेकंदामध्ये सॉल्व केला, तर मला किती मिनिटं एक्स्ट्रा मिळणार आहेत? 1 मिनिट एक्स्ट्रा मिळणार आहेत. इकॉनॉमीचा प्रश्न मी फास्ट रॅपिडली सॉल्व केला, तर त्यात मला काय येणार? तर ह्या विषयांना फक्त ते 10 प्रश्न 15 प्रश्न या कंटेक्स्टमध्ये बघू नका. दिस क्वेश्चन कॅन गिव्ह यू ॲडेड मिनिट्स ऑर ॲडेड सेकंड फॉर क्वेश्चन्स विच नीड ॲनालिसिस. असे प्रश्न की जे एक, आता UPSC फर्स्ट राऊंडमध्ये प्रश्न बरोबर येईल असे प्रश्न खूप कमी टाकते. याचा अर्थ काही प्रश्नांना आपल्याला 2 वेळा 3 वेळा बघावं लागेल. मग अशा 2 वेळा 3 वेळा बघण्यासाठीचा जो स्पॅन मला पाहिजे आहे, तो स्पॅन मिळवणं म्हणजे काय, ही चांगले बेसिक विषय करणं. तो जर मिळत नसेल, म्हणजे माझा प्रॉब्लेम काय होतो, मी पॉलिटीमध्येच कन्फ्यूज होतो, मी इकॉनॉमीमध्येच कन्फ्यूज होते. मॉडर्न इंडियामधले फॅक्ट मला परत एकदा तिथं एक ऐन वेळेला रिवाईज करावे लागतात. दॅट इज इश्यू. ते असे विषय आपल्याला काय करतात, कॉम्पिटिशनमध्ये ॲक्च्युली थ्रो करतात. आपण दुसऱ्या पेरिफेरल टॉपिक्सकडे किंवा जास्त लक्ष देत राहतो, पण असे टॉपिक्स आपल्याला काय करतात. त्यामुळे माझा ॲब्सोल्यूट कंट्रोल असला पाहिजे. म्हणजे मॅक्रो इकॉनॉमी NCERT जे आपण पुढच्या 2-3 लेक्चरमध्ये घेणार आहोत. तुम्ही मला विचारा, 25 मेला मी आलेलो आहे, मी 10 मिनिटात रिवाईज करतो. असे काही ॲप्स सोर्सेस आहेत ज्याच्यावर ॲब्सोल्यूट कंट्रोलच पाहिजे. आणि फक्त ते प्रीसाठी नाही आहे, त्यांनी आपण काय करतो, प्रिलिमसाठी अभ्यास करतो, 3 महिन्यानंतर मेन्सला ते विचारतात, टेल अस द कंपोनंट्स ऑफ कॅपिटल बजेट अँड रेव्हेन्यू बजेट. नाव दिस इज मोर डिफिकल्ट. तिथं अरे हा कंपोनंट आहे, टिक मार्क केला, संपला. पण मग कंपोनंट तिथे आठवणं आणि ते 10 मार्करसाठी लिहिणं हे आणखी प्रॉब्लेमॅटिक ठरतं. याचा अर्थ काय, मला अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यावरती ॲब्सोल्यूट कंट्रोल लागेल. आपण ते मेन्स जस्ट दिलेल्या मुलाचं एक सेशन ठेवलं होतं, तर त्यांचं काय म्हणणं होतं की काही असे विषय आहेत, म्हणजे स्वतः आपण बघितलं गेलं तर पॉलिटी, इकॉनॉमी यासारखे बेसिक विषय तुम्ही प्री आणि मेन्सच्या गॅपमध्ये नाही बंद करू शकत. कारण त्यावेळेला आपल्याकडे चॅलेंजेस दुसरे असणार आहेत. आन्सर रायटिंग करायचं आहे, दुसरं ॲप्लाइड करंट डायमेन्शन, मला डाटा जास्त पाठ करायचा आहे. त्यावेळेला तुम्ही म्हटलं की मी लक्ष्मीकांतची रिव्हिजन करतो, लक्ष्मीकांत बघूनच होणार नाही 3 महिन्यात. याचा अर्थ काय, प्रिलिमसाठी मी लक्ष्मीकांत एवढ्या वेळा वाचलं पाहिजे की ते नंतर मला वाचायची गरज नाही पडणार. सो हे विषय जे आहेत ते आपण पहिले प्रायोरिटाईज करणार आहोत. इन नोव्हेंबर वी विल बी कम्प्लिटिंग इकॉनॉमी. त्यासाठी आपला जो मंगळवार आणि बुधवार आहे, ट्यूजडे आणि वेन्सडे, ते 2 दिवस बेसिकचे लेक्चर असतील आपले. आत्ता आपण 1 तारखेला सुरू करत असून म्हणून कन्व्हिनियन्ससाठी उद्या पण त्याचं एक लेक्चर असणार आहे इकॉनॉमीच्या NCERTचं, बेसिक मॅक्रो इकॉनॉमी NCERTचं. पण लार्जली आपली स्कीम कशी असेल, सो ट्यूजडे अँड वेन्सडे वी विल बी टार्गेटिंग बेसिक सब्जेक्ट. आणि त्यात टाइम टेबलमध्ये तुम्हाला दिल्याप्रमाणे इकॉनॉमी विल बी आवर टार्गेट एरिया इन दी नोव्हेंबर. 7 लेक्चर्समध्ये आपल्याला इकॉनॉमी कव्हर करायचं आहे. त्याच्यामधले पहिले 4 लेक्चर वी विल बी कव्हरिंग मॅक्रो इकॉनॉमिक NCERT. मॅक्रो इकॉनॉमी NCERT म्हणत असतो तरी मॅक्रो इकॉनॉमिक्स कन्सेप्ट बेसिकली ज्या दुसऱ्या पण गरजेच्या आहेत इकॉनॉमी NCERT सोडून. सो मॅक्रो इकॉनॉमिक्स वी विल बी कव्हरिंग इन 4 लेक्चर्स. 5th lecture will be international organization related to economy like World Bank, IMF. ह्या ज्या ऑर्गनायझेशन आहेत ज्याच्यावर परत प्रश्न विचारता येत, त्या प्री आणि मेन्स दोन्हीसाठी महत्त्वाचे आहेत. दिस विल बी 5th लेक्चर.
आणि 6 आणि 7 लेक्चर UPSCनी PYQ मध्ये ज्या थीम्स विचारलेल्या आहेत, लाईक FDI वरती रिकरंट क्वेश्चन्स आहेत. सो 2 लेक्चर आपले ते डेडिकेटेड असतील की जे इकॉनॉमीचे PYQ विचारलेले आहेत त्याच्यासाठी. सो हा आपला अजेंडा असेल नोव्हेंबरसाठी. डिसेंबर अगेन वी विल बी डुईंग पॉलिटी, बट अलॉंग विथ पॉलिटी in December and January we will be taking 1 lecture each weekly of art and culture. आता आर्ट अँड कल्चरच्या विषयामध्ये पण बघा काही गोष्टी आपण सांगितलं की जानेवारीमध्ये करा, फेब्रुवारीमध्ये करा, मार्चमध्ये करा, तर ते नाही होत. समजा माझा पॉलिटी चांगला एरिया आहे, मी नंतर सांगितलं की तुम्ही मेमध्ये रिवाईज करा पॉलिटी, तर पॉलिटी रिवाईज करणं हे सोपं पडतं. पण मी तुम्हाला सांगितलं नाही आर्ट अँड कल्चर रिवाईज कर, तुम्ही एखादी गोष्ट वाचली नाही, म्युझिक वाचलेलंच नाही, डान्स वाचलेलंच नाही आहे, आणि मी सांगितलं परीक्षेच्या 5 दिवस आधी हा वाच कारण इम्पॉर्टंट आहे, तर ते म्युझिक पण कळत नाही, डान्स पण कळत नाही काय चाललेलं आहे ते. असं पण असतं की तो टॉपिक खूप म्हणजे अवघड असतो, समजणार नाही असंच असतो. पण का नाही समजत, कारण त्या टाईम प्रेशरमध्ये ते समजून घेणं खूप अवघड जातं. सो असे जे विषय आहेत की ज्यांना वेळ जास्त लागणार आहे, कॉस्ट बेनिफिट कमी आहे, पण त्यासारखे काही विषय आपण ग्रॅज्युअली इंट्रोड्यूस करतोय. सो 1 लेक्चर फॉर इन नोव्हेंबर अँड डिसेंबर अँड January will be for art and culture. आर्ट अँड कल्चरच्या बाबतीमध्ये एक ब्रॉड हे असलं पाहिजे. एक म्हणजे की जर काही लोकांचे प्रश्न सगळ्यांचेच बरोबर येत आहेत किंवा बेसिक सोर्सेसमधून प्रश्न आलेला आहेत, तो माझा 100% बरोबर असला पाहिजे. दे हॅव आस्क्ड क्वेश्चन फ्रॉम 6th NCERT, 7th NCERT, 12th NCERT, माझा बरोबरच आला पाहिजे. काहीतरी आउट ऑफ बॉक्स विचारलेलं आहे, तर माझा अप्रोच काय पाहिजे, निगेटिव्ह नाही जाणं. सो पहिलं जे बाकीच्यांचं बरोबर येतं किंवा बेसिक सोर्सेसमधून प्रश्न आहेत तो 100% बरोबर येणं. दुसरं जे कुणालाच येत नाही आहे किंवा त्याच्यामध्ये निगेटिव्ह न जाणं. आणि तिसरे असे क्वेश्चन मोस्ट ऑफ द टाईम लॉजिकल गेसवर्क त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. इटिमॉलॉजिकल मिनिंग जर बघायला गेलं किंवा जनरल आत्ताच्या कंटेक्स्टमध्ये आपण तो वर्ड वापरतोय आणि त्या कंटेक्स्टमध्ये बघायला गेलं तर असे काही लॉजिकल आहे वर्ड. सो आर्ट अँड कल्चर किंवा सायन्स, इन्व्हायरमेंट असे विषय आहेत. आय विल सजेस्ट निगेटिव्हमध्ये नाही जायला पाहिजे. तुमचे पॉझिटिव्ह येणारे विषय कोणते आहेत, आपले बेसिकचे विषय. निगेटिव्ह कुठं नाही जायला पाहिजे, तर असे जे कॉस्ट बेनिफिट कमी असलेले विषय आहेत. सो आर्ट अँड कल्चरच्या कंटेक्स्टमध्ये आपला तो फोकस असेल. जिथे बेसिक मिनिमम रिक्वायरमेंट आहे एवढं तर माहीतच असलं पाहिजे, ते कंप्लीट करणं. काही विषय असे आहेत की UPSC खूपच डिटेलमध्ये फोकस करते, जैनिझम, बुद्धिझम, ते डिटेलमध्ये करणं. जर विचारतात तेवढे डिटेलमध्ये तर डिटेलमध्ये केले पाहिजे. सो आपला तो एरिया असेल. इन जानेवारी वी विल बी स्टार्टिंग विथ इन्व्हायरमेंट. इन्व्हायरमेंटचं बेसिक. इन्व्हायरमेंटमध्ये आपण बेसिकचे जानेवारीमध्ये लेक्चर 5-6 ठेवलेले आहेत, पण अलॉंग विथ दॅट वी विल बी फोकसिंग मोर ऑन इन्व्हायरमेंटल करंट अफेअर्स. म्हणजे जे आपले करंट अफेअरचे वेगळे लेक्चर्स आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त फोकस कशाला असेल, तर इन्व्हायरमेंटला असेल. साधा हिशोब आहे, जर प्रायोरिटायझेशन करंट अफेअरमध्ये ठरवायचं झालं विषयाबाबतीत, इन्व्हायरमेंट शुड बी फर्स्ट प्रायोरिटी. देन कोणती सेकंड प्रायोरिटी असली पाहिजे, सायन्स अँड टेक. वाय सायन्स टेक शुड बी माय सेकंड प्रायोरिटी इन. सायन्स टेक यासाठी करायचं कारण मेन्सला प्रश्न विचारतात. म्हणजे तुम्हाला विचारलं जेम्स वेब टेलिस्कोप 15 मार्काला, काय सांगणार, किमान 5 फीचर तरी त्याचे माहीत पाहिजेत ना. एक्झॅक्टली काय करतं मला माहीतच नाही, हा दुर्बीण आहे, छान दिसतं, असं काही लिहू शकत नाही ना आपण त्याच्यामध्ये. GS3 करंट अफेअर शुड बी डेल्ट व्हेरी सिरियसली, बिकॉज GS3चे खूप स्पेसिफिक प्रश्न मेन्समध्ये विचारतात आणि UPSC स्पेसिफिकली GS3च्या मार्किंगमध्ये पण टार्गेट करते. तुम्ही टॉपरचे जाऊ द्या, पण आजूबाजूला तुमच्या जे मेन्स दिलेले लोक आहेत त्यांचे GS3चे मार्क्स फक्त विचारा, कोणी सांगणार नाही. इतक्या लेवलला त्यांनी मार्क दिलेले आहेत. पॉल सायन्सचा एक मुलगा आहे, त्याला 266 मार्क्स होते पॉल सायन्समध्ये 2020 मेन्सला, विच वॉज अ व्हेरी गुड स्कोर. म्हणजे त्यावेळेला बघितलं मला वाटतं टॉप 10 मध्ये तो पॉल सायन्सचा असेल. त्याला 45 मार्क्स होते GS3मध्ये. सो असा एक खूप वाईट स्टुडंट, म्हणजे फक्त GS3चे मार्क मी बघितले तर मी काय म्हणेन, अरे हे काहीतरी करून आलंय, पण 266 मार्क्स आहेत. याचा अर्थ GS3चं करंट अफेअर काय करायला पाहिजे, थोडं सिरियसली घ्यायला पाहिजे. त्यामुळे प्रायोरिटायझेशन काय असायला पाहिजे, परत एकदा GS3 2 and 1.
GS3चं करंट अफेअर मी चांगलं केलं, इन्व्हायरमेंट, इकॉनॉमी, सायन्स, देन पॉलिटी अँड IR, आणि मग तुम्हाला असं वाटलं काही याच्यानंतर करण्यात एनर्जी असेल, देन आर्ट अँड कल्चर, मॉडर्न इंडिया किंवा जॉग्राफी रिलेटेड काय आलेलं असेल. जॉग्राफी रिलेटेड करंट अफेअर मेजरली इन्व्हायरमेंटमध्ये पण कव्हर होतं. सो इन्व्हायरमेंट आपण जानेवारीमध्ये करणार आहोत. सो बेसिक काय आहे तुमचं, ट्यूजडे अँड वेन्सडेला बेसिकचं लेक्चर असेल. ऑन ईच मंडे वी विल बी कव्हरिंग करंट अफेअर्स. हे लेक्चर खास करून ज्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की ज्यांचा फर्स्ट अटेम्प्ट आहे, प्रिलिम पहिल्यांदा देत आहेत, बेसिकला जास्त वेळ द्यायचा आहे. सो तितका वेळ देता येत नाही करंट अफेअरला. आणि ही चूक बिलकुल करायची नाही की मी पहिलाच अटेम्प्ट आहे आणि काय करतोय, करंटला जास्त वेटेज देतो. युअर एनर्जी, युअर फोकस शुड बी ऑन बेसिक्स. UPSCचं प्रिलिमचं करंट अफेअर टॅप करता येत नाही, हे क्लिअर लक्षात घ्या. ते कुठून प्रश्न विचारतायत आणि हे पुढे आपण जाऊन बोलणार आहे. तुम्ही असं म्हटलेत की एक्सपेक्टेड प्रश्नाची यादी सांगा, तर अपेक्षा हे दुःखाचं मूळ कारण आहे गौतम बुद्ध. आणि हाच प्रिलिममधला मेजर प्रॉब्लेम आहे. आपण एक्सपेक्ट करून जातो की ह्या पॅटर्ननी प्रश्न येईल. लोक म्हणतात UPSC चेंज पॅटर्न. नाही, आपल्या डोक्यामध्ये पॅटर्न आहे, त्याला ते चॅलेंज करतात फक्त. मला असं वाटतं की असे प्रश्न येतील. म्हणजे आत्ता मी तुम्हाला सांगितलं पॉलिटी इज इम्पॉर्टंट, मग त्यासोबत मी बॅचमध्ये हे पण सांगणार आहे, पॉलिटीचा एक पण प्रश्न नाही दिसणार अशी मेंटल हे पण येऊ शकते. 90 प्रश्न झाले, अरे दिसलंच नाही पार्लमेंट, दिसलंच नाही फंडामेंटल राईट, DPSP, मग काय करायचं, पिटिशन फाईल करायची. सो एक्सपेक्टच करायचं नाही कंटेक्स्ट काय आहे प्रश्नाचा किंवा ह्याचा. प्रश्न जे येणार आहेत ते मला सोडवायचे आहेत. सो प्रिलिमचं करंट अफेअर टॅप करता येत नाही, पण मेजरली काय करायला पाहिजे करंट अफेअर, यू शुड प्रिपेअर करंट अफेअर फ्रॉम द मेन्स पर्स्पेक्टिव्ह. आता त्याच्यामध्ये आपण जे मंडेला करंट अफेअरचं लेक्चर घेणार आहोत, ईच मंडे देर विल बी करंट अफेअर लेक्चर. अप्रॉक्सिमेटली 25 लेक्चर्स असे मेपर्यंत होतील, एप्रिलपर्यंत. मेमध्ये नाही होणार करंट अफेअरचं, बट 25 लेक्चर्समध्ये वी विल बी टार्गेटिंग 15 डेज ऑफ करंट अफेअर इन ईच लेक्चर. 15 दिवसाचं करंट अफेअर आपण एका लेक्चरमध्ये टार्गेट करणार आहोत. आणि ते लेक्चर मंडेला असल्यामुळे त्या वीकमध्ये ॲटलिस्ट तुम्ही टार्गेट करू शकता. मी पण काय करतोय, ते 15 दिवसाचं करंट अफेअर माझ्या लेवलला करतो. सो तुमच्या लेवलला पण काय टार्गेट असेल, हे 15 दिवसाचं करंट अफेअर तरी माझं क्लिअर व्हायला पाहिजे. असं 15 दिवसाचं कव्हर झालं म्हणजे सध्या सुरुवातीला आपण काय करणार आहोत, ऑक्टोबरचं करणं, मग सप्टेंबरचं, मग एका लेवलला आपण असं येऊ की जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपण त्या दिवसाचंच करंट अफेअर तेव्हाच करत असू. येतोय लक्षामध्ये. आता याच्यामध्ये मेजरली माझा सोर्स काय असेल तर इंडियन एक्सप्रेस, सेकंडरी सोर्स विल बी हिंदू, अँड थर्ड सोर्स फॉर इन्व्हायरमेंट स्पेसिफिक, कारण इन्व्हायरमेंटला वेटेज जास्त आहे, डाऊन टू अर्थ. हे 3 सोर्स असतील. म्हणजे मी 10 सोर्समधून काढले, 15 सोर्समधून काढले, तर तसं मला पण जमणार नाही आणि तुम्हाला पण नाही जमणार. तर एक लक्षात घ्या, ते करंट अफेअरचे लेक्चर समजा मला आत्ता प्रिपेअर करायचं झालं असतं, करंट अफेअरच्या नोट्स त्या पर्स्पेक्टिव्हने असतील की एवढं करणं अपेक्षित आहे. ज्यांच्यावर बर्डन आहे समजा की मला आता बेसिक करायचं आहे, मेन्सच्या रिलेटेड काही गोष्टी करायच्या आहेत, त्या लोकांनी त्याच्यावरती म्हणजे सोलली रिलाय राहणं असं नाही बोलणार मी, पण रिलाय राहिलं तर चांगलं राहील. पण समजा माझं आधी बेसिक झालेलं आहे, मी आधी अटेम्प्ट दिलेले आहेत. सो अलॉंग विथ दिस यू कॅन टेक 1 करंट अफेअर मॅगझिन. जर तुम्हाला असं वाटतं की तो स्पेस आहे माझ्याकडे, नंतर जाऊन मी काय करू शकतो, तर एक करंट अफेअरचं मॅगझिन, विजन प्रेफरेबली, बिकॉज इट कॅटर्स डिमांड ऑफ मेन्स वेल. विजन मेन्सची डिमांड चांगली कॅटर करतं, त्यामुळे ते एक तुम्ही घेऊ शकता. बट मला वाटतं त्याचा डिसिजन थोडा नंतर घेतला पाहिजे की स्पेस आधी आपण खूप ह्याच्यामध्ये ठरवलं की मला करायचं आहे करंट अफेअर विजनचं वगैरे. तुमची बुक लिस्ट आहे ना आजच्या दिवशी तयार झाली पाहिजे की मला हे करायचं आहे. त्याच्यानंतर एकदम इसेन्शियल वाटलं तर आपण त्यात ॲड सबस्ट्रॅक्ट काही करू शकतो, पण एक इसेन्शियल बुक लिस्ट माझी आत्ताच तयार झाली पाहिजे. नंतर मग त्या झेरॉक्सवाल्यांकडे हे नाही करायचं, काहीतरी ॲनिमलची लिस्ट आलेली आहे, काही आपण काय म्हणणार की इंडेक्सची लिस्ट आलेली आहे, इंडेक्स रिपोर्टची लिस्ट आलेली आहे, तर तशा मागे जाण्याच काही हरकत नाही आहे. आता एक लक्षात घ्या की खरंच केले पाहिजेत का ते रिपोर्ट्स वगैरे, कोणता ॲनिमल कुठे सापडला, IUCN लिस्ट, नाही केले पाहिजेत का बरं?
IUCNचं जे स्टेटस आहे ना ते UPSCने गेल्या 10 वर्षात एकदाच विचारले. पण आपण काय करतो, हा सांग वल्नरेबल काय आहे, सांग हे क्रिटिकल इंडेंजर काय, आणि स्वतःला एवढं त्याच्यामध्ये हे करू टाकतो. अरे तुला माहिती आहे का गांधीजींचं काय झालं होतं ते? 1940 to 1950 मधला हिस्ट्री आपल्याला क्लिअर आहे का? नाही. आणि काय येतं, इंडेंजर्ड कुठली स्पीसीज आहे. एक लक्षात घ्या, परत एकदा आपण ते PYQच्या येणार एक्झामिनरच्या मेंटॅलिटीमधून जाऊन विचार करणं. आर्ट अँड कल्चरचे क्वेश्चन बघा, मॅपमध्ये रिफ्लेक्ट होतात. त्या मॅपमध्ये NCERTच्या तुम्हाला आर्ट अँड कल्चरचे प्रश्न दिसतात, किंवा आर्ट अँड कल्चरच्या NCERTतल्या डायग्रॅमवरती, तिथल्या फिगर्सवरती त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. का विचारले असतील ते? समजा तुम्ही एक्झामिनर आहात, 5 क्वेश्चन तुम्हाला आर्ट अँड कल्चरचे काढायला सांगितलेले आहेत. ॲज अ एक्झामिनर तुम्ही काय कराल, ह्या इतिहास संशोधक मंडळात जाल, पुणे युनिव्हर्सिटीत जाल, JNUमध्ये जाल, 1-1 लाख रुपये मिळणार आहेत एका प्रश्नाचे, म्हणून 10-10 पुस्तकं वाचाल आणि त्यातून एक प्रश्न काढाल. असं कराल का? इन्सेंटिव्ह काय आहे ना मला प्रश्न काढायला, एक प्रश्नाला 1 लाख रुपये मिळतात का? नाही मिळत. याचा अर्थ काय, मला जे विजिबल राहील त्यातून मी प्रश्न काढणार आहे. आता तुम्ही वल्नरेबल लक्षात ठेवताय, तुम्ही क्रिटिकल इंडेंजर्ड लक्षात ठेवताय, एक्झामिनरला राहणार आहेत का ते लक्षात? मला कुठून लक्षात राहणार आहे की जे मी रुटीनली जातोय, परत परत वाचतोय. इंडियन एक्सप्रेस, हिंदूच्या किंवा न्यूजपेपरच्या एडिटोरियलमधून प्रिलिमचे प्रश्न फ्रेम होतात मोस्टली, नॉट फ्रॉम द फॅक्ट्स. त्या न्यूजमधून वगैरे होण्यापेक्षा कशातून होतात, एडिटोरियल किंवा ॲनालिटिकल आर्टिकल असेल त्यातून ते जास्त फ्रेम होतात. कारण त्या लेवलच्या माणसाचा विचार करा, तो ॲनालिसिस वाचणार आहे की फॅक्ट वाचणार आहे, आणि त्याला रिटेन काय राहणार आहे, तर ॲनालिसिस रिटेन राहणार आहे. समजा आत्ता तुम्हाला असं विचारलं की स्पोर्ट्सच्या रिलेटेड कोणत्या इव्हेंटबद्दल किंवा स्पोर्ट्स रिलेटेड कोणता प्रश्न UPSC ह्या प्रिलिममध्ये विचारू शकते? हां, पॅरा ऑलिम्पिक्स, ओके. चेस, ओके. एशियन गेम्स, क्रिकेट वर्ल्ड कप, अजून स्पोर्ट्स रिलेटेड इंडिया लेवल, इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये, इंडियाच्या इंटरेस्टमध्ये असं काय रिसेंटली झालेलं आहे किंवा इम्पॉर्टंट सिग्निफिकंट झालेलं आहे की ज्याच्यावर UPSC प्रश्न विचारू शकतो? एक्झॅक्टली. प्राईम मिनिस्टर लेवलवरून ते स्टेटमेंट आहे की ऑलिम्पिकमध्ये आम्ही काय आहोत, इंटरेस्टेड आहोत 2036च्या. ते बिडिंग करणार आहे, आपले हायर जी ऑथॉरिटीज आहेत ते बिडिंग करणार आहेत. सो इंडियन एक्सप्रेसमध्ये त्यांनी एक्सप्लेन केलं होतं की ती प्रोसेस कशी होती, ती प्रोसेस कशी आहे, ती बिडिंगच्या प्रोसेससाठी काय करावं लागतं, तो डायलॉग कुठल्या लेवलला होतो, आणि त्यासाठी काही टाईमलाईन आहे का. म्हणजे जर 2036च्या ऑलिम्पिकचा होस्ट नेशन मला डिसाईड करायचं आहे, तो किती वर्ष, म्हणजे 2 वर्ष आधी ठरवायचा, 3 वर्ष आधी ठरवायचा, कधी ठरवायचा, याची काही टाईमलाईन आहे का, याचं डिटेल डिस्कशन इंडियन एक्सप्रेसमध्ये होतं. सी, ॲज अ ब्युरोक्रॅट, ॲज अ पॉलिसी मेकर, यू शुड नो दिस प्रोसेस. ह्या प्रोसिजरल गोष्टी माहीत पाहिजेत, तर याच्या कंटेक्स्टमध्ये ते प्रश्न विचारू शकतात. सो मला तो सेन्स आला पाहिजे प्रश्न कुठून विचारतील, एक्झामिनरच्या मेंटॅलिटीमध्ये जाऊन विचार करावा लागेल. ते वल्नरेबल हे करण्यापेक्षा बाकीच्या 99 प्रश्नांवरती विचार करता येतो. UPSCने एकदा स्पोर्ट्सवरती प्रश्न विचारला 2020मध्ये, आता 2023मध्ये विचारला होता, बट विजननी काय केलं, 2 पेजेस वाढवले स्पोर्ट्सचे. आशियन गेम्स फर्स्ट पेजवरती कव्हर होत होतं न्यूजपेपरच्या, त्याच्यावरती येऊ शकतात, कुठे झाल्या होत्या त्या कंटेक्स्टमध्ये येऊ शकतं आपलं काय. पण परत एकदा म्हणून त्याच्यासाठी स्पोर्ट्ससाठी काहीतरी वेगळं वाचत बसायला पाहिजे, आणि मला इंटरेस्टच नाही, पण मी काय करतोय मुद्दाम. तर दुसरे टार्गेट एक्झाम करत असाल तर हरकत नाही, पण UPSCची स्पेसिफिक डिमांड आहे ते अशा फॅक्च्युअल गोष्टी फार डिटेलमध्ये विचारत नाहीत. या वर्षीच्या पेपरला पण फॅक्च्युअल म्हटलं होतं, बट ॲक्च्युअली दॅट वॉज नॉट फॅक्च्युअल. साऊंड ॲनालिटिकल बेस आहे त्या पेपरला. आपण पुढच्या आपल्या डिस्कशनमध्ये आपण ते बघणारच आहोत. सो बेसिक, नंतर करंट अफेअरचा आपला एक फोकस असेल. आय ऑलरेडी टोल्ड कोणते सोर्सेस आपण फॉलो करणार आहोत. सो लेक्चरच्या बाबतीत 3 लेक्चर असतील आठवड्याभरात आपले, आणि 4th कंपोनंट विल बी टेस्ट, वीकली टेस्ट. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण सेक्शनल टेस्ट टार्गेट करणार आहोत ईच संडे, आणि त्या सेक्शनल टेस्ट झाल्यानंतर काय असतील, कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट असतील. सी, आता ह्या सेक्शनल टेस्टच्या आधी मीच शिकवणार आहे आणि मीच क्वेश्चन फॉर्म करणार आहे, त्यामुळे रिलेटिव्हली इट मे साऊंड की हां अरे चांगले मार्क्स येत आहेत, पैकीच्या पैकी मार्क्स आले, सगळेच बरोबर आले, असं होऊ शकतं.
बट अगेन त्या टेस्टचा पर्पज असेल की आपण अभ्यास करतोय का आणि प्रश्न सोडवता येत आहेत का हे टेस्ट करणं. आवर मेन फोकस विल बी ऑन कॉम्प्रेन्सिव्ह टेस्ट. त्यामुळे जर समजा तुमचे आधीच अटेम्प्ट झालेले असतील आणि आहे ती मेंटल तयारी, तर एक दुसरा इलेमेंट असेल की मार्केटमध्ये जे अवेलेबल पेपर आहेत ते पेपर आधीपासूनच आपण कॉम्प्रेन्सिव्ह टेस्ट सॉल्व करायला सुरुवात करणं. तुम्हाला मी सांगेन की हा पेपर आपल्याला आज सोडवायचा आहे, तो पेपर म्हणजे असं नाही की आता आपले कॉम्प्रेन्सिव्ह टेस्ट कधी सुरू होत आहेत. कॉम्प्रेन्सिव्ह टेस्ट 1 3 मार्च. सो वी कॅनॉट वेट दॅट. म्हणजे त्या मार्चपर्यंत कॉम्प्रेन्सिव्ह टेस्टसाठी नाही थांबलं पाहिजे. कॉम्प्रेन्सिव्ह टेस्ट किती सोडवायला पाहिजे त्याला काही लिमिट नाही. पर्सनली मी 60-70 प्रत्येक प्रिलिमच्या आधी सोडवलेले आहे. सो तेवढे पेपर सोडवले पाहिजेत, म्हणजे त्याला काही लिमिट नाही. आणि कॉम्प्रेन्सिव्ह टेस्ट सॉल्व्ह करण्याचा फायदा काय, UPSCला जे ॲनालिटिकल ॲबिलिटीज किंवा जे स्किल लागतात ते कॉम्प्रेन्सिव्ह टेस्टमधून डेव्हलप होतात. सो फ्रॉम डिसेंबर एंड ऑल्सो अँड जानेवारी मोर रिग्रेसली आपण काय करूया, प्लॅन करूया की या रविवारी आपण कॉम्प्रेन्सिव्ह टेस्ट ज्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्या सोडवणं. सो त्यासाठी आपण लवकर जाणार आहोत. ती थोडीशी व्हॉलंटरी ॲक्टिव्हिटी असेल, लगेच मी तुम्हाला पुश करणार नाही, बट लार्जली पार्टिसिपेशन असेल तुमचं तर तुमचाच फायदा आहे. म्हणजे सुरुवातीला 20 मार्क आले 30 मार्क आले डझंट मॅटर. तुम्ही म्हटले माझं एवढं वाचूनच झालेलं नाही, माझं आता फक्त पॉलिटी झालेलं आहे, ते काही मॅटर करत नाही कॉम्प्रेन्सिव्ह टेस्टला. कॉम्प्रेन्सिव्ह टेस्टच्या कंटेक्स्टमध्ये युअर इनिशियल स्टेजमधला किंवा इनिशियल टेस्टमधला अटेम्प्ट हा हायर लेवलचा असायला पाहिजे. आपण ज्या सेक्शनल टेस्ट सोडवणार, तुम्ही म्हटलेत की जेवढे येत आहेत तेवढे सोडवले, नो, सगळे सोडवले पाहिजे. कॉम्प्रेन्सिव्ह टेस्टला 90-95 हा अटेम्प्टचा रेंज सध्यासाठी असला पाहिजे. दॅट शुड बी रॅशनलाइज्ड. म्हणजे आता 2023चा पेपर बघता किती अटेम्प्ट तुम्हाला वाटतं सेफ आहे, किती असायला पाहिजे अटेम्प्टची रेंज? 80. किती आहे सेफ अटेम्प्टची रेंज? 85 to 90. 90 किती करायला पाहिजेत? 85 to 90. ओके. आता यातलं एक 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. UPSC असे काही प्रश्न विचारते की ते त्यांना म्हणतात रिस्पेक्ट द्या आम्हाला. आपण म्हणतो काही प्रश्न देवाला अर्पण, तसं हा बाबा तुम्ही खूपच ग्रेट आहात, येस 10 प्रश्न नाहीच. आय थिंक दॅट रेंज शुड बी 15 क्वेश्चन. असे 15 प्रश्न तरी UPSC विचारते की नाही मी काही लॉजिकच लावू शकत नाही, किती विचार केला काही केला तरी नाही करता येते. हे 15 प्रश्न आयडेंटिफाय करण्याचा एक फायदा आहे, मला दुसऱ्याकडे वेळ देता येतो. म्हणजे ती लवकर आयडेंटिफाय करता आले ना प्रश्न की नाही काय करता येते त्याच्यामध्ये, तर त्याला दुसऱ्या प्रश्नांना त्याचा फायदा होतो, वेळ जास्त देता येतो. सो तो एक एलिमेंट लक्षात ठेवा की मी जर अशा प्रश्नांना वेळ देतो की ते बरोबरच येणार नाही आहेत आणि ते बाकीच्यांचे पण बरोबर येत नाहीत, तर त्याला काही अर्थ नाही. सो नॉर्मली 2021-22 पर्यंत 80-85 वॉज दी सेफ रेंज. आता ही व्हॅरी होते काही कंटेक्स्टमध्ये, काही लोकांच्या केसमध्ये जर ॲक्युरेसी नसेल तर तो हायर लेवलला असेल, बट सध्याच्या केसमध्ये पण 78 to 85. आत्ता जर तुम्ही मला विचारलं तर 78 to 85 इज अ बिट सेफ रेंज वी कॅन से. कारण त्याच्यात तुम्ही काय करताय, 22 क्वेश्चनचे टाईम वाचवताय, तो वेळ वाचवता आहे. पण परत एकदा तो 75च्या खाली आला तर परत एकदा मौत के कुआंमध्ये गेल्यासारखंच आहे. तेवढी गॅरंटी देत आहेत, म्हणजे कोणालाच सांगता येत नाही की अरे मी जो सोडवले ते बरोबर आहे. जे म्हणजे जे हे काढले जाते आन्सर की काढली जाते त्याच्यामध्ये व्हॅरिएशन 10 प्रश्नांचं येतं. तर याचा अर्थ आपण त्या टाईममध्ये 2 तासांमध्ये ते नाही डिसिजन घेऊ शकत. याचा अर्थ ते 75च्या 70 खूपच खाली आलं तर पण प्रॉब्लेम होऊ शकतो. सो ते पेपर सॉल्विंगच्या कंटेक्स्टमध्ये आपल्याला ते करायचंच आहे. पण कॉम्प्रेन्सिव्ह टेस्ट जरीही ते मार्चमध्ये असल्या तरी आपण सेकंड कंपोनंट त्याचा लवकर सुरू करणार आहोत. म्हणजे पॅरलली आपण काय करणार आहोत, काही पेपर लवकर सोडवायला सुरुवात करणार आहोत. जसं की विजनचा आता आय थिंक ओपन टेस्ट त्यांनी ठेवलेली आहे. त्यांचे ते अभ्यास किंवा विजन टेस्ट रिलेटिव्हली ते मुद्दाम माहीत नाही का पण खूपच प्रॉब्लेमॅटिक काढतात. ते 2-3 दिवस झोप लागणार नाही वगैरे असे काही पेपर ते काढतात. त्याशिवाय बाकीचे पेपर असतील ते सोडवले पाहिजेत. म्हणजे तुम्ही विचारलं मार्केटमधला कुठला पेपर सोडवायला पाहिजे, तर कुठलाही सोडवायला पाहिजे. विजन आहे, फोरम आहे, वाजीराम आहे, इनसाइट आहे, देन शंकर IS आहे,
म्हणजे जर मी आज विजन सोडवतो ह्या रविवारी, तर पुढच्या रविवारी दुसरी टेस्ट सोडवली पाहिजे, कारण त्या ह्याच्यामध्ये कम्फर्ट झोनमध्ये नाही गेलं पाहिजे. शंकर थोडी साऊथची लँग्वेज आहे, इंग्लिश वेगळं असतं, ती मुद्दाम सोडून बघितली पाहिजे. कम्फर्ट झोनमधून बाहेर येणं ते करून बघितलं पाहिजे. तर तो एक दुसरा कंपोनंट असेल. ज्यांचे आधीच अटेम्प्ट झालेले त्यांना मी सजेस्ट करेन की लवकर त्या ॲक्टिव्हिटीकडे मूव्ह ऑन करा. सो ही बॅचचं बेसिकली स्कीम असेल. 3 लेक्चर, 2 बेसिक प्लस 1 करंट आणि 1 वीकली टेस्ट. आता हा ट्रान्झिशन फेज आहे, बरोबर. मी सांगतो की आपण लवकर स्टार्ट करतोय. आता मोस्ट ऑफ द टाइम हा वेळ कशाला दिला पाहिजे तुम्ही, म्हणजे मी आज पण तुम्ही मला विचारलं की मी प्रिलिमचा अभ्यास किती करायला पाहिजे, मी सांगेन कमीत कमी करा. नोव्हेंबर डिसेंबर आय विल बी एक्सपेक्टिंग लीस्ट फ्रॉम यू. म्हणजे तुम्ही खूप काही करावं अशी प्रिलिम रिलेटेड ॲटलिस्ट माझी अपेक्षा नाही आहे. तुम्ही काय करायला पाहिजे, मेन्स रिलेटेड गोष्टी करायला पाहिजे. दिस इज अ ट्रान्झिशन फेज, अगेन इम्फसाइज ऑन मेन्स. पण मग ट्रान्झिशन फेज असताना पण मी सांगितलं की थोडासा ईज आला पाहिजे, कॉन्फिडन्स आला पाहिजे. काही ॲक्टिव्हिटी प्रिलिम रिलेटेड आपण सुरू करू शकतो, काही गोष्टी करू शकतो, आणि त्या कंटेक्स्टमध्येच आपण काय करतोय, हे लेक्चर स्टार्ट करतो. सो माय इनिशियल प्लॅन वॉज टू हॅव लेक्चर्स इन द मॉर्निंगमध्ये लेक्चर घेणं. बट आय थिंक दॅट प्रोडक्टिव्ह टाईम शुड बी डिवोटेड टू मेन्स. तुमच्या केसमध्ये तो टाईम कुठे गेला पाहिजे, मेन्ससाठी गेला पाहिजे. त्यामुळे कम्प्लिटली जोपर्यंत तुम्ही प्रिलिमला शिफ्ट होत नाही तोपर्यंत आपण लेक्चर दुपारी ठेवणार. म्हणजे तो जो पुणेरी टाईम आहे तो आपण प्रोडक्टिव्हली युटिलाइज करूया. सो 2 to 4 या टाईममध्ये आपण काय करणार आहोत, ते लेक्चर ठेवणार आहोत, जेणेकरून बाकीचा जो तुमचा प्रोडक्टिव्ह वेळ आहे, आय विल सजेस्ट की एक सेशन सध्या तरी कशाला असलं पाहिजे, ऑप्शनलला असायला पाहिजे. एक लिस्ट बनवा मेन्सचा सिलेबस घेऊन की यातलं माझं प्रिलिम नंतर काय होणार नाही, ते लगेच 2 महिन्यात करून घ्या. एक लिस्ट मी तुम्हाला सांगितली की बुक लिस्ट तुमची प्रिलिमची रेडी झाली पाहिजे. एक बुक लिस्टचा व्हिडिओ मी शेअर केलेला की जो रिकमेंड, म्हणजे असं नाही की तेच फॉलो केलं पाहिजे, पण तुम्हाला एक जनरल गाईडलाईन्स मिळायला, ओव्हरव्ह्यू मिळायला की हे बुक लिस्ट तुम्ही फॉलो करू शकता. एक लिस्ट बुक लिस्टची तयार करणं. बुक लिस्टची लिस्ट तयार करताना जर एखादी गोष्ट एकदम एक्सेप्शन सोडून 5 वेळा वाचणार नसाल तर बुक लिस्टमध्ये ॲड करण्याचा उगाच कर्मकांड करू नका. मी ती 5 वेळा रिवाइज करणार नसेल तर पेपरमध्ये तसंही मला ती कन्फ्यूज करणार आहे, काही फायदा नाही. करंट अफेअर जर विजनचे मी फॉलो करणार आहे किमान 5 वेळा तरच ती युटिलिटी दिसते. सो बुक लिस्टसोबत तुम्ही काय तयार करायचं आहे, आफ्टर प्री काय होऊ शकत नाही याचा एक सेन्स घ्या. म्हणजे या गोष्टी नाही होणार प्री नंतर तर मला आत्ता करायला पाहिजेत. 1 इज ऑप्शनल. तुम्ही समजा 26 मेला आपल्याला 27 मेला तयार झालेला आहात, आता आपल्याला लक्षात आलेलं आहे की येस आय एम स्कोरिंग विथ सफिशियंट मार्जिन, आणि मग परत एकदा मनात विचार आला ऑप्शनलच प्रिपेअर नाही. अर्धी कॉम्पिटिशनमधून आपण तिथेच आउट होतो, कारण सायकोलॉजिकली कुठेतरी ते बॅकफायर करतं आणि मेजर टाईम त्याच्यामध्ये जातो ऑप्शनलमध्ये. सो ऑप्शनल जर राहिलेलं असेल, 1 सेशन डेडिकेटली शुड बी डिवोटेड टू ऑप्शनल. आता काही लोक म्हणतील की झालंय मी केलंय, परत एकदा ऑप्शनलच्या केसमध्ये बऱ्यापैकी हा शब्द खूप असतो. बऱ्यापैकी माझा ऑप्शनल तयार आहे, तर बऱ्यापैकी हा जे वर्डच प्रॉब्लेमॅटिक आहे. बऱ्यापैकी म्हणजे काय, आणि मेन्सच्या बाबतीत काय असतं की काही नाही प्रिपेअर केलं तरी लिहिता येतं, त्यामुळे हा म्हणजे मेन्स बरी आहे. तर तो एक हे नको. समजा तुमचं असं वाटतं की हा बेसिक नोट्स तयार आहेत, ईच टॉपिक आय हॅव कवर्ड, मग असा विचार करा आत्ता मी काय करू शकतो की 20 मार्क माझ्यावर नंतर वाढतील. ते ॲडिशनल 20 मार्क्स वाढवण्यासाठी मी आत्ता काय करू शकतो ते करा. कवर झालेलं नसेल तर ॲटलिस्ट 250 पर्यंत जरी मी असेन आत्ता प्रिलिमच्या आधी, अशा काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. 250 ला जर मी आत्ता असेल तर 280-300 साठी नंतर प्रयत्न करता येतो. तुम्ही म्हणाल मी सुरुवातच 100 पासून केली तर मग दॅट इज प्रॉब्लेम. सो ऑप्शनल असा एक एलिमेंट असेल की ज्याच्यावरती काय करायला पाहिजे, काम केलं पाहिजे. सी देन देर आर सम स्पेसिफिक मेन्स ओरिएंटेड पॉईंट्स इन द सिलेबस ज्याचा तितका रिलेव्हन्स प्रिलिमशी नाही आहे, लाईक गव्हर्नन्स, सोसायटी, इंटरनल सिक्युरिटी, ॲग्रिकल्चर. बट त्यांचं जर तुम्ही कॉस्ट बेनिफिट बघितलं, मी मॉडर्न इंडिया एवढं वाचतंय आणि 50 मार्क्सचं विचारतंय,
बट सोसायटी 75 मार्क्सचं विचारतात, 75 मार्क्स. सो याचा अर्थ काय, कॉस्ट बेनिफिट इज व्हेरी गुड. सो असे विषय जर तुमचे झालेले नसतील विथ नोट्स, तर यांना लगेच प्रायोरिटाईज करून पटकन कव्हर केलं पाहिजे. एकदा ती मेन्सच्या नोट्सची इन्साईट आली की कसे बनवायचे आहेत, तर प्रिलिम स्पेसिफिक जे टॉपिक्स आहेत मेन्सला पण ते कॉमन आहेत. पॉलिटी आहे, इकॉनॉमी, त्याच्या नोट्स मग तुम्ही मेन्स ओरिएंटेड बनवू शकता. बट मग असे टॉपिक कुठले राहिलेले असतील, तुम्ही म्हटलं वर्ल्ड हिस्ट्री नंतर मग त्या वेदांत झेरॉक्समध्ये जायचं, सगळ्यात छोटं काहीतरी देईन मॉडर्न हिस्ट्रीचं, वर्ल्ड हिस्ट्रीचं सगळ्यात छोटं, आणि तो पण एक्सपर्टच आहे त्याच्या बाबतीत, तो मग सगळ्यात छोटं देतो. आपण म्हणाल नाही आहेत प्रश्न, आणि आले मग 3-4 प्रश्न पुढच्या वेळेला. सो याचा अर्थ काय, वर्ल्ड हिस्ट्रीचे ॲटलिस्ट सिलेबस पॉईंटमध्ये असलेले पॉईंट काय दिलेत त्यांनी, वर्ल्ड वॉर काय दिलेत त्यांनी, ते पॉलिटिकल फिलॉसॉफीज, तर त्याच्यावरती माझी नोट्स तयार असली पाहिजे, जेणेकरून ती नंतर नाही होणार ना. म्हणजे तुम्हाला क्रायसिस आहे, नंतर रायटिंग करायचं आहे आणि तुम्ही वर्ल्ड हिस्ट्रीसारखे पॉईंट करणार आहात का, नो. दुसरं असं की ह्या मेन स्पेसिफिक पॉईंटने प्रिलिमचे बरेच प्रश्न टॅकल होण्याला मदत होते. तो एक मेन्सचा कव्हरेज आलेला असेल तर प्रिलिमला आपण म्हणतो ना की अरे हे अनएक्सपेक्टेड प्रश्न आहेत, तो इस्रायलचा क्वेश्चन त्यांनी विचारला होता, किंवा ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटीचा तो क्वेश्चन विचारला होता, तो मी इंडिया चायना कंपॅरिझन माझ्या नोट्समध्येच दिलेला असेल इन कंटेक्स्ट ऑफ ॲग्रिकल्चरच्या नोट्सच्या, तर मग तो सॉल्व्ह करायला सोपं जातं. सो त्याचा एक फायदा होतो. सो पहिलं तर ते लिस्ट करून ठेवा की मला प्रिलिम नंतर काय गोष्टी होणार नाहीत त्या आत्ताच करून घेतल्या पाहिजे. त्याच्यासोबत असा दुसरा सेन्स, मी अलॉंग विथ प्री मेन्सच्या काय गोष्टी करू शकतो. करंट अफेअर, याचा अर्थ GS3 ओरिएंटेड ज्या गोष्टी आहेत त्या करंट अफेअरसोबत करू शकतो. GS2 मध्ये जो डाटा सेट बेस लागतो डाटाचा, तो मी कव्हर करू शकतो अलॉंग विथ दी प्रिलिम. तर मग तो एक सेन्स की मी त्याच्यासोबत काय करू शकतो आणि नंतर काय नाही करू शकत, ह्याचा करून या ट्रान्झिशन फेजमध्ये हे केलं पाहिजे. तुम्हाला एक शीट दिली आहे बघा, अकाउंटेबिलिटी अँड परफॉर्मन्स शीट. तर त्याच्यामध्ये परत एकदा वीकली थोडंसं स्वतःला अकाउंटेबल राहिलं पाहिजे. शेवटी मी साईन देताना सिग्नेचर ऑफ अकाउंटेबिलिटी पार्टनर असं दिले. दॅट कॅन बी युअर फ्रेंड, जो खरंच तुम्हाला ज्याला वाटतं की तुम्ही पास व्हायला पाहिजे, नाही तू होणारच, तुझं सगळं चांगलं चाललंय, असे तुमची ग्रोथ रिटायर करणारे नको. थोडासा सल्ला तिखट असला तरी चालणारे लोक चालतील, बट अकाउंटेबिलिटी पार्टनर शुड बी देअर, की माझं हे वीकचं टार्गेट असेल, कोणी नसेल तर मी आहेच बसलेलो, ओके, माझी साईन पण घेऊ शकता तुम्ही. सो काय करायचं आहे, ब्रॉड प्लॅन फॉर द वीक, मला काय करायचं आहे ते लिहून घेतलं पाहिजे, डॉक्युमेंटेड पाहिजे. बघा हवेत, उद्यापासून मी हे सुरू करतो, ते हवेतच राहतं. त्या शुभम कुमारच्या हे बघा, त्यांनी त्या मेन्सच्या आधी कोणत्या कोणत्या गोष्टी घेऊन जायचं आहे, पेनपासून बिस्किटपर्यंत पाण्यापर्यंत सगळ्या गोष्टी लिहून घेतलेल्या आहेत. का नव्हतं, लक्षात राहत नाही, त्याच्या मेमरीचा प्रॉब्लेम होता. ब्युरोक्रेसीची ती नीडच आहे, तुम्ही डॉक्युमेंटेशन केलं पाहिजे, तर डॉक्युमेंटेशन करा. काय करायचं आहे आपल्याला, आठवड्याभरामधले आपले काय टार्गेट्स आहेत, हे कव्हर करायचे. ते कव्हर झाल्यानंतर मग वीकली डेली बेसिसवरती त्याचा हे घेतलं आपण. आय एम सजेस्टिंग टू गिव्ह 3 सेशन्स अ डे, म्हणजे 3 सेशन तरी ॲटलिस्ट झाले पाहिजे. आता तिथं जरी मॉर्निंग आफ्टरनून इव्हिनिंग लिहिलंय, तर काहींच्या केसमध्ये ते नाईट असू शकतं, काहींच्या केसमध्ये ती मॉर्निंग असू शकत नाही. सो त्या केसमध्ये असेल. पण परत एकदा लक्षात घ्या, बायोलॉजिकल क्लॉकचं मेकॅनिझम लक्षात घ्या. मी 9ला प्रिलिमचा पेपर देणार आहे आणि मी 9ला नाही, रात्री 2ला ॲक्टिव्ह असतो, म्हणजे 2 ते 4 मला पेपर द्या रात्री, मी 100 मार्क काढतो. पण सकाळी 9 ते 11 मध्ये माझे मार्क 10-12 कमी होतात, तर त्याला अर्थ नाही ना, त्या वेळेतच द्यावं लागणार तुम्हाला. सो त्यामुळे साऊंड स्ट्रॅटेजी काय आहे की ज्या एक्झामचं क्लॉक आहे त्या क्लॉकमध्ये मी बसवण्याचा प्रयत्न केला. नसेल होत तर ते तुम्ही इव्हिनिंगचं नाईट असू शकतं किंवा ते तुमच्या ह्याने असेल. बट लार्जली 3 सेशन आत्ताच्या केसमध्ये विचारले तर फर्स्ट सेशन मॉर्निंगचा ऑप्शनलला दिला पाहिजे अशा मताचा मी आहे. बिकॉज काय होतं बघा, मेजरली ऑप्शनल कुठे प्रॉब्लेमॅटिक ठरतो किंवा काय होतं ऑप्शनलच्या बाबतीत, आपण GS करताना मग वेळ उरला की ऑप्शनलला देतो. आपण हे करताना काय करतो, हां ऑप्शनल काय करू, हे बाकीचं झाल्यानंतर, आणि ते बाकीचं होतच नाही. त्यामुळे इमिजिएट फर्स्ट प्रायोरिटी इन द मॉर्निंग सेशन शुड बी ऑप्शनल. मी काय केलं, ऑप्शनल कव्हर करून टाकलं. त्याच्यानंतर दुसरा सेशन
आपल्या केसमध्ये काय असेल, प्रिलिम रिलेटेड गोष्टी सुरू केल्या, बीट करंट अफेअर, किंवा समजा लेक्चर नाही आहेत, करंट अफेअर मी केलेलं आहे जेवढं 15 दिवसाचं कव्हर करायचं आहे, यू कॅन इंट्रोड्यूस सीसॅट किंवा त्यासारख्या गोष्टी, प्रिलिम रिलेटेड अशा गोष्टी. किंवा तुम्ही म्हटलं की ह्या टाइम टेबलमध्ये तुम्ही जॉग्राफी खूप लेट ठेवले, बट जॉग्राफी पर्सनली माझी वीक आहे, तर मी जॉग्राफीची एक NCERT सुरू केली. म्हणजे थोडक्यात काय, अशा काही गोष्टी प्रिलिम ओरिएंटेड तुम्ही आफ्टरनून सेशनला इंट्रोड्यूस करू शकता. अँड थर्ड, इव्हिनिंग सेशन शुड बी कम्प्लिटली डिवोटेड टू GS मेन्स. GS मेन्स ओरिएंटेड ज्या ज्या गोष्टी आहेत त्या केल्या पाहिजेत, ॲटलिस्ट नोव्हेंबर अँड डिसेंबर 15. काहींच्या केसमध्ये तो डिसेंबर एंडपर्यंत येऊ शकतो, काहींच्या केसमध्ये 15 जानेवारीपर्यंत तुम्ही एक्सटेंड. पण एकदा तर करायला पाहिजे की मला काय काय करायचं राहिलेलं आहे याची लिस्ट बनवून तो हे ठरवला पाहिजे. सो इथपर्यंतच्या कॅटेगरायझेशनमध्ये इथपर्यंत काय डाऊट आहे का? आता मी तिथे टाईम लिहिलेला आहे, किती वेळ अभ्यास केला, ते त्यामध्ये तुम्ही फिजिकली त्या पुस्तकासोबत किती होते हा अपेक्षित नाही. म्हणजे मी पुस्तक घेऊन 2 तास बसलो होतो नाही, तर ते किती वेळा वाचलं, इफेक्टिव्हली किती वेळा वाचलं हे बघणं अपेक्षित आहे. म्हणजे एक मेथडॉलॉजी मी आधी पण तुम्हाला सांगितली होती, काय करा, आस्पिरंटचं क्लॉक हे बाकीच्यांच्या क्लॉकपेक्षा वेगळं असलं पाहिजे. स्टार्ट करा ज्यावेळेला अभ्यासात बसाल तेव्हा 12 वाजता. जेव्हा अभ्यास होत नाही आहे थांबवा. म्हणजे काय होतं, लायब्ररीत बसलो आणि गेलो मसुरीला एक चक्कर मारून आलो, तेव्हा घड्यात थांबलं पाहिजे, कारण त्या विचारांनी मसुरीला जाणार नाही ना, मी ते वाचलं तेव्हा जाणार आहे. मी टी ब्रेक घेतला, चाय पे चर्चा झाली, क्लॉक स्टॉप झालं पाहिजे, वॉशरूम ब्रेक आहे स्टॉप झालं पाहिजे, आणि टार्गेट असलं पाहिजे ते 12पर्यंत परत येते. त्यावेळेला बघा ते खूप अवघड जातं. जेव्हा इफेक्टिव्हनेस बघायला जातो तुम्ही, इफेक्टिव्ह आवर्स किती झाले बघायला जाता, ते 12पर्यंत येणं खूप अवघड जातं. पण ते जितके येतील तेवढं तुम्हाला स्वतःला तुमचे रिवॉर्ड देतील. आता टाईमचं क्रायटेरिया मी का दिलेलं आहे, बिकॉज आत्ता या प्रोसेसला आय एम सेइंग दॅट इट इज अ ट्रान्झिशन फेज. वी वॉन्ट टू डू मेन्स, आपल्याला काय करायचं आहे, प्रिलिम पण करायचं आहे, इंटेन्सिटी जास्त लागणार आहे. परीक्षेच्या जर समजा तुम्ही मेमध्ये भेटायला आले, 26 मेला 15 मेला आपण सांगू की अभ्यास थोडा कमी करा, मेमध्ये अभ्यास सांगू कमी करा, पण तो कमी कधी करता येईल, ज्यावेळेला मी आत्ता अभ्यास जास्त केलेला आहे. सो आत्ताची इंटेन्सिटी इन अ वे जास्त असणे अपेक्षितच आहे आणि ती गरजेची आहे. सो तो डबल डिजिटमध्ये जाणं. तुम्ही म्हणाल की टाईम मॅटर करतो का? येस. तुम्हाला कोणी सांगत असाल टॉपर वगैरे की नाही मी एवढा अभ्यास केला वगैरे, तर ते तुम्ही फॉलो करणं आहे, पण आय विल से तो डबल डिजिटमध्ये जाणं, कारण इतकं करणं अपेक्षित आहे परीक्षेच्या डिमांडमध्ये की ते त्याशिवाय होणार नाही. म्हणजे मला करंट अफेअर करायचं आहे, मला GSचं मेन्स करायचं आहे, मला प्रिलिम करायचं आहे, परत जाऊन फक्त सीसॅटचा एक इश्यू आहे तो करायचा आहे, तर या सगळ्यामध्ये वेळ लागणार आहे आणि तो वेळ देणं गरजेचं आहे. सो टाईम असेल. देन नेचर ऑफ स्टडी अँड इफेक्टिव्हनेस. वाय नेचर ऑफ स्टडी? नेचर ऑफ स्टडी का बरं म्हटलंय आपण? नेचर ऑफ स्टडी का बरं सूरज? ओके, कॅन्सेप्च्युअल असेल, फॅक्च्युअल असेल, अजून नोट मेकिंग बनवताय, रिवाइज करताय, व्हिडिओ बघताय की ब्रेनस्टॉर्म करताय, पडून आहात आणि ब्रेनस्टॉर्म करताय, कशा टाईपचा अभ्यास आहे? मी ठरवलं की मी अभ्यास केला, पण तो ॲक्च्युअल अभ्यास होता का परीक्षेसाठी हे पण कळलं पाहिजे. अँड देन टोटल आवर्स ऑफ दी फॉर दी डे, किती अभ्यास झाला, असं करून एक थोडंसं हे पाहिजे. नारायण मूर्ती म्हणतात 70 तास काम करायला पाहिजे, तर ते आपल्या केसमध्ये थोडं जास्त झालं पाहिजे. ओके. सो तो इफेक्टिव्हनेस किंवा ती इंटेन्सिटी सध्याच्या केसमध्ये जास्त असणं अपेक्षित आहे, बिकॉज आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. नंतर मग ग्रॅज्युअली तो पीसफुल माइंडसाठी आपण अभ्यास कमी करतो, बट त्याच्यासाठी आत्ता काय करायला पाहिजे, जास्त गोष्टी करायला पाहिजे. पण हे करत असताना खूप कुठल्याही प्रकारचं टेन्शन, म्हणजे 5 पानाची हेच आहे, म्हणजे टाईम माझं अभ्यासाचं अकाउंटेबिलिटी शीटच आहे, असं काही हे करायला नाही पाहिजे. सी गेमिफिकेशन ऑफ प्रोसेस आपण म्हटलं होतं की तुम्ही पहिला सेशन आहे ना, मॉर्निंग सेशन, माझं टार्गेट होतं की ऑप्शनलचा हा आस्पेक्ट कंप्लीट करणं. तो कंप्लीट झाला. गिव्ह पॉझिटिव्ह फीडबॅक टू युअर सेल्फ. स्वतःबद्दल काहीतरी चांगलं बोला, नाही बोलणार फारसे लोक.
तर स्वतःबद्दल चांगलं बोललं पाहिजे. समजा पूर्ण आठवड्याचं टार्गेट कंप्लीट झालं, गिव्ह अ ट्रीट टू युअर सेल्फ, किंवा मला बोलवा मी येतो. सो म्हणजे आम्ही ठेवलं होतं, म्हणजे ग्रुपमध्ये काय केलं होतं, ज्याला चांगले मार्क्स आहेत त्यांनी पार्टी द्यायची असं ठरलं होतं. पण नंतर लक्षात आलं की खूपच भुर्दंड पडतो, त्यामुळे ते उलटं केलं. किंवा आपल्या टेस्टमध्ये पण आपण काय करूया की ते रिवॉर्ड सिस्टीम, पनिशमेंट नको, रिवॉर्ड सिस्टीम ठेवूया. तर म्हणजे आत्ता ऑप्शनल अँथ्रोला सुरू केले मी, ज्यांना टेस्टला पहिला येतात त्यांना काहीतरी रिवॉर्ड देणं. 67चा टॉपर होता तरी पण त्यांना रिवॉर्ड दिलेला आहे. सो ते केलं पाहिजे. ती प्रोसेस एन्जॉय करत असाल तुम्ही. एकतर ही UPSCची एक्झाम देणं हेच रिवॉर्डिंग आहे. इट इज अ प्रिव्हिलेज, आणि तो प्रिव्हिलेज एन्जॉय करा. आता भारत स्वतंत्र कधी होईल याचं टेन्शन घेण्यापेक्षा तो एन्जॉय करा प्रोसेस. काही लोकांना प्रचंड असतं टेन्शन की अरे ते स्वातंत्र्यच मिळत नाही अजून, तर ते एन्जॉय करा. ती जितकी एन्जॉय कराल तेवढं रिटेन राहण्याचे चान्सेस जास्त असतात. प्रेशरमध्ये, टेन्शनमध्ये केलेल्या गोष्टी लक्षात ठेवणं अवघड जातं. सो त्याचा एक विचार करा. सो गेमिफिकेशन, अकाउंटेबिलिटी पार्टनर डिसाईड करा. तुमचे घरचे तेवढे साऊंड असतील परीक्षेच्या बाबतीमध्ये, फार तुम्हाला की 80 तास अभ्यास केला, 90 तास केला तरी पण अरे काय केलं असं बोलणार असतील तर नको. टेन्शनच देणार असतील तर मग त्यांच्याकडे जायला काय हे नाही. पण जर समजत असेल त्यांना, ह्या प्रोसेसबद्दल समजत असेल तर त्यांना मार्क्स सांगायला काहीच प्रॉब्लेम नाही. नसेल तर मी आहेच. सोर्सेसच्या बाबतीमध्ये मी व्हिडिओ पण शेअर केला होता की काय फॉलो केले पाहिजेत. बट सोर्सेसच्या लेवलला काही तुमच्या लेवलला डाऊट असेल तर वी विल क्लिअर दॅट. काही गाईडलाईन्स सोर्सेसच्या बाबतीमध्ये आधी पण मी हे केल्या होत्या. वी विल जस्ट रिटिट्रेट दॅट तुमचा सोर्स एक्सक्लुजनरी नसायला पाहिजे. मी प्रिलिमसाठी वेगळं वापरतोय, मेन्ससाठी वेगळं वापरतोय असं नको. काही लोक म्हणतात ते शून्याचं करंट अफेअर वाचायला पाहिजे का, मग मेन्सला परत काहीतरी वेगळं वाचायचं का. म्हणजे किती तुम्हाला रिटेन ठेवण्याची पॉवर किती आहे तुमच्याकडे. सो दॅट्स वाय जे मेन्सला कॅटर करते आणि प्रीला कॅटर करते असे. समजा मंथली मॅगझिन तुम्ही वाचायला घेतलं विजनचं, कीप 2 हायलायटर्स रेडी. एक कलर प्रीसाठी असेल, एक कलर मेन्ससाठी असेल. म्हणजे समजा काय झालं की माझ्या 4-5 रीडिंग झाल्या, त्यानंतर मी एक्स्ट्रॅक्ट करू शकतो बाजूला मटेरियल मेन्स ओरिएंटेड. सो एक्सक्लुजनरी मटेरियल नसायला पाहिजे तुमचं. मॉडर्न इंडियासाठी मी काहीतरी फॅक्ट वाचतोय आणि मेन्ससाठी काहीतरी वेगळं वाचतोय असं व्हायला नको. देन करंट अफेअर शुड बी एक्सक्लुझिव्हली और मोर टाइम ऑफ करंट अफेअर शुड बी डिवोटेड टुवर्ड्स मेन्स. म्हणजे करंट अफेअर्स करतानाचं पर्स्पेक्टिव्ह काय असायला पाहिजे,